नमस्कार. ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या गावात असणारी मांडवगणची गडी किंवा होळकर वाडा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गडी किंवा वाडे असणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. इथे कोणत्या ना कोणत्या गावात आपल्याला प्राचीन स्थळे बघायला मिळतात. त्यात मांडवगण या गावाचा देखील नंबर लागतो. या गावात यादवकालीन ते मराठाकालीन अशी अनेक प्राचीन स्थळे आपल्याला बघायला मिळतात. मांडवगण गावात प्रवेश केल्यावर बाजार तळाच्या रस्त्याने सरळ पुढे गेल्यास उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार आपले लक्ष वेधून घेते. सरळ जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर प्रवेश केलेल्या दरवाजाने सरळ गेल्यावर आपण होळकर गडीजवळ पोहोचतो. चौकोनी आकाराची ही गडी साधारण 2.5 एकरावर पसरलेली असून गडीच्या 4 टोकावर 4 व मुख्य दरवाजा शेजारी 2 असे एकूण 6 बुरुज गडीच्या बांधकामात आहे. गडीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून 2 बुरुजात बांधलेला आहे. हा वाडा अंबारी सगट हत्ती जाईल इतका प्रशस्त आहे, पण त्याच्या कमानीवरील बांधकाम मात्र आता कोसळले आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या असून या देवड्याच्या आतील भागात त्यांना राहण्यासाठी खोल्या आहेत. असं म्हणतात की या वाड्याच्या प्रमुख प्रवेशद्वारालाच दोन्ही बाजूला 2 हत्ती साखळीने बांधले जायचे व त्या साखळ्या आजही प्रवेशद्वारामध्ये दोन्ही बाजूला आहेत. सुभेदार तुकोजीराव होळकर उत्तरेत असताना सन 1785 ला निजाम सैन्याचे मांडवगणवर आक्रमण झाले होते आणि अहिल्याबाई होळकर मांडवगणला येईपर्यंत तेथील होळकरांचे सरदार यादवराव देशमुख यांनी निजाम सैन्याला लढवत ठेवले होते. त्यानंतर अहिल्याबाई होळकर महेश्वरवरून मांडवगणला आल्या आणि हा हल्ला परतून लावला व होळकर सेनेचा विजय झाला. मात्र इतिहासात या लढाईचा जास्त कुठे उल्लेख सापडत नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मांडवगणला येईपर्यंत निजामाच्या सैन्याने वाड्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या दोन्ही बुरुजाचे व उजवीकडील तटबंदीचे नुकसान केले होते. ते आजही पाहायला मिळते. हा वाडा सध्या 99 वर्षाच्या करारावर शाळेस दान देण्यात आलेला आहे. गडीच्या दरवाजाने आत शिरल्यावर समोरच 1957 साली सुरू झालेल्या शाळेची इमारत दिसते. शाळेची ही इमारत बांधताना गडीतील वाडा व इतर वास्तू पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहे. शाळेच्या इमारती शेजारी गडीतील वाड्याला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली विहीर वापरत नसल्याने 2021 साली ती बुजवण्यात आली. या गडीची तटबंदी 10 ते 12 फूट रुंद असून उंची 18 फूट आहे. तटबंदीवर जाण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या असून तटावरून बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. तटबंदीला लागून असलेल्या चौथऱ्यावर शाळेचे वर्ग बांधण्यात आलेले आहे. मुख्य दरवाजाशिवाय गडीच्या दक्षिण दिशेच्या तटबंदीत दुसरा लहान दरवाजा असून या दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत. गडी पाहून झाल्यावर मुख्य दरवाजाने बाहेर पडून सिद्धेश्वर मंदिराकडे निघावे. या रस्त्याने जाताना आपल्याला नगरपोटाचा 3रा उत्तराभिमुख दरवाजा लागतो. अहिल्याबाई होळकर यांच्या मांडवगणमधील इतिहासाची माहिती ही मांडवगणमधील होळकरांचे सरदार यादवराव देशमुख यांच्या घराण्यातील वंशज पोपटराव देशमुख यांनी दिलेली आहे. इतिहासात त्यांच्या घराण्याची सोयरीक फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याशी झालेली आहे. या मांडवगण गावाला एक दिवस नक्की भेट द्या. आपल्या नगरी भाषेत बोलायचं झालं तर इथे लई काही आहे बघण्यासारखं. इथे यादवकालीन लक्ष्मीनारायण मंदिर, रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, अहिल्याबाई होळकर यांच्या भैरव हत्तीची समाधी, 4 ते 5 असे सुंदर बारव, मांडवी ऋषी यांची समाधी, सरदार मळोजी राजे यादव यांची समाधी आणि अनेक वाडे व जुन्या पेठा इथे बघायला मिळतात. एक दिवस वेळ काढून नक्की या ठिकाणी भेट द्या.